नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. गंगारामबाग श्रीराम डेरंगे, मुक्काम आंबेजोगाई, पोस्ट गोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. हा, तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे दादा? साऊ. हा, साऊ म्हणून व्हरायटी बरोबर. तर साधारणतः हा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? दीड महिन्याचा होता. हा, म्हणजे 1.5 महिन्याचा टोमॅटोचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे बरोबर. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण बेड भरतो मग त्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही तुम्ही बेडमध्ये भरलेली बरोबर. तर मला एक सांगा दादा, ज्या पिरियडला तुम्ही टोमॅटो या पिकासाठी आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय रिझल्ट जाणवला? फुटवा, हा. फुलकळी, त्याच्यानंतर झाडाची ग्रेनरी. हा, आता जर पाहिलं ना दादा तर हा पूर्ण टेम्परेचर मधला प्लॉट आहे बरोबर. आता मे महिना चालू आहे, जवळजवळ आहे ना भरपूर प्रमाणात आहे ना हिट आहे. आणि महत्त्वाचं काय आहे, आता जर खालून खोडातून जर पाहिलं तर झाडाला खालून आहे ना एकदम एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा आहे ना एकदम जबरदस्त असा खालून खोडातून फुटवा आहे बरोबर. आणि महत्त्वाचं काय, एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती, म्हणजे अक्षाचा प्रकार काही कुठं दिसत नाही. आणि महत्त्वाचं जर खालून खोडातून पाहिलं तर भरपूर प्रमाणात आहे ना खालून हे बघा ना, डायरेक्ट खोडातून तर शेंड्यापर्यंत भरपूर प्रमाणात आहे ना फुल सेटिंग आणि फळांची भरपूर संख्या आहे बरोबर. हा, साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? 4-5 वर्ष. हा, याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला? कांदा, कोबी, फ्लावर. हा, म्हणजे कांद्याला वापरलं होतं, कोबीसाठी आणि फ्लावरसाठी बरोबर. आणि आता तुमच्या आता जो दुसरा एक प्लॉट आहे टोमॅटोचा तो आता हार्वेस्टिंगला आहे बरोबर. मग त्या प्लॉटला सुद्धा तुम्ही वापरलेली. टोमॅटो या पिकासाठी पण वापरलेले बरोबर. म्हणजे हा तो प्लॉट आणि ह्याला दोन्हीला पण तुम्ही जैविक खतच वापरलेली बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हा. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.